गुड मॉर्निंग गाईस, आदित्यगड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गाईस मी उठलो, फ्रेश झालो आहे. सो मी आता नाश्ता करतो, खिचडी आहे. आणि आज रोहिणी ताई चालली आहे वर्धाला, तिला थोडं काम आलं आहे. त्यामुळे तिची पॅकिंग वगैरे झाली आहे. बरोबर जा, बरोबर ये, पक्क लवकर नाही. गाईस नाश्ता करतो मी. चल बाय, बरोबर जा, बाय. गाईज ऑफिसला पोहोचलो आहे, ताईला ड्रॉप केलं आहे मी. चला मी तुम्हाला टी ब्रेकला भेटतो. पहिले सेक्टर लेट झालं आहे 10 मिनटं. काही माझं जेवण झालं आहे, पोट भरून जेवण झालं आहे माझं. आणि जस्ट मी रोहिणी ताईला कॉल केला आहे. रोहिणी ताई ऑफिसमध्ये आहे. ती 4:30 वाजता निघणार. तिची 5:30ची ट्रेन आहे, ती वर्धाला मॉर्निंगला सांगितलं आहे मी. पप्पाला पण फोन लावला आहे मी. ती बोलली की जेवण वगैरे झालं आहे का म्हटलं हां. आणि आज लवकर ब्रेक दिला आहे काहीच आम्हाला. टी ब्रेक नाही दिला होता, आज डायरेक्ट लंच ब्रेक दिला आहे आम्हाला. चला काही 7:30 वाजता भेटतो तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर. परत दुखायला लागलं. ऑफिस झालं आहे माझं 7:30 वाजता. सो गाईज आता घरी जातो. रोहिणी रेशन नाही, रोहिणी काही वर्धाला गेली होता. तिला कॉल लावतो, ती बसली असेल 5:30 वाजता. सो मी जातो आता घरी. गाईज तिला कॉल करतो आणि स्कूटी काढतो आणि निघतो. घरी पोचलो तर बोलतो गाईज तुमच्यासोबत. बोल जा, सेम सेम. चला जाऊया. काहीच माझ्याकडे खर्चासाठी पैसे नाही आहेत. मी आता ATMला आलो आहे, ॲक्सिस बँक ATMकडे आलो आहे. तो काहीच मी आता पैसे काढून घेतो. आता 3-4 दिवस तर लागणारच मला पैसे, जोपर्यंत ताई नाही आहेत जोपर्यंत. मी पैसे काढून घेतो काही सध्यापुरती मी 1000 रुपये काढले आहे. सो मला 3-4 दिवस 1000 रुपये काढले. 3-4 दिवस मला 1000 रुपये पुरवावं लागेल. सो काढून घेतले मी 1000 रुपये. घरी जातो, मला स्वयंपाक पण करायचा आहे. चला लवकरात लवकर जातो. पाणी संपलं होतं, पाणी घ्यायसाठी आलो आहे. हां, स्वयंपाक करायचा गाईच घरी जाऊन. खूप दिवसानंतर गाईच स्वयंपाक बनवणार. चला गाईच जातो घरी. ताईच्या 4 चपात्या ठेवल्या होत्या. सो आता मी भाजी बनवतो काहीतरी आणि लवकरात लवकर जेवण करतो. सो कॅन भरली आहे, जातो घरी. हे गाईज मी फ्रेश वगैरे झालो आहे. सो आता मी स्वयंपाक बनवतो गाईज. अंडा भुर्जीच बनवणार आहे गाईज मी. 2 चपात्या आहे ॲक्च्युली. मम्मीनं मी होतो ताईनं मॉर्निंगला बनवलं होतं. ताई बोलली की तू ऑफिसून आला की काहीतरी बनवशील आणि 2 चपात्यासोबत काहीतरी खाऊन घेशील. आणि सॉरी गाईज आता ते तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडमध्ये. ॲक्च्युली सकाळी भांडे घासले होते ताईनं, मग वेळ होत होता. ताई बोलली की ऑफिसून आल्यानंतर तू घासून घेशील म्हणून. सो जास्त भांडे आहे. सो तुम्हाला तिथं बेकार दिसत असेल. सो इकडं तुम्ही दुर्लक्ष करा. मेन फोकस इथं द्या. इथं मी आता स्वयंपाक बनवणार आहे गाईस. सो मी स्टार्ट करतो. सगळ्यात पहिले आता कांदा कापतो मी. सो मी स्टार्ट करतो स्वयंपाक बनवणं गाईस. मला आताही आठवण आहे, मी 15 दिवस घरी होतो. मलाच माहिती आहे मी स्वयंपाक कसा बनवला होता. आणि तेवढ्या दिवसामध्ये म्हणजे शिकून होतो मी, बट लई दिवस मी ट्राय नाही केलं होतं ना स्वयंपाकचं. सो ते जस्ट मी आता रोहिणी ताईला फोन केला होता. रोहिणी ताईचं जेवण झालं आहे म्हटलं, तू आता आराम कर म्हटलं, मॉर्निंगला पोचशील आता तू. तो बराबर जा म्हटलं, मग पप्पाला भेट, एन्जॉय कर म्हटलं. सो तेच गाईस. आणि ऑफिसमध्ये सांगितलं की उद्याचा शनिवार आहे गाईस. सो उद्या 9 वाजता पोचायचं ऑफिसमध्ये. आणि संडेला पण वर्किंग आहे. मंथ एंड आहे. सो टार्गेट कंप्लीट करायचं आहे, तर संडे पण वर्किंग आहे. सो संडेला पण जावं लागेल मला. आता बघू, उद्या माहिती पडेल कसं आहे काय आहे.
गाईस फायनली झाली आहे अंडा भुर्जी. सो मी जेवण करतो आता. मीठ कमी पडलं फक्त गाईस. हा आपलं मीठ फक्त मीठ कमी पडतं, बाकी सगळं बरोबर आहे. गाईस भांडे घासले, चकाचक धुतले भांडे बघा, तुम्ही बघू शकतात. सो गाईस जेवण तर झालं आहे, भांडे घासणं पण झालं आहे. ताईला कॉल केला होता, ताईनं पण जेवण केलं आहे. म्हटलं झोप, म्हटलं मॉर्निंगला उठ आणि घरी जा म्हटलं. बरोबर ठीक आहे म्हटलं, पप्पा घ्यायसाठी येईन तिला. सो मित्रांनो आजचा ब्लॉग असा होता. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आणि आता मला लागली खूप झोप गाईस. झोपाच्या अगोदर मला 2-3 कंटेंट बनवायचे आहे गाईस. ट्रायपॉड लागूनच आहे तिथं. 2-3 कंटेंट बनवतो आणि लवकरात लवकर झोपतो गाईस. मला अपलोड पण करायचं आहे इंस्टावर आणि यूट्यूबला पण करायचं आहे. सॅटर्डे संडे वर्किंग नाही ना काही, संडे वर्किंग आहे ना काही. सो मला कंटेंट बनवायला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्यामुळे मला 2 कंटेंट बनवून घेतो लवकरात लवकर. नाही तर संडेला मी बनवूनच घेतो, बट संडेला मला वेळ नाही भेटणार. संडेला पण माझं वर्किंग आहे. सो त्यामुळे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो. चला बाय गाईस, गुड नाईट.